गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः ह्या श्लोकातून गुरुचे महत्त्व स्पष्ट होते. गुरुकृपा ही जीवनातील सर्व संकटे दूर करून ज्ञान, शांती आणि आत्मोन्नतीचा मार्ग दाखवते. याच गुरुकृपेच्या अमृत स्वरूप अनुभूतीला गुरुकुश अमृत असे संबोधले जाते. हो, आज आहे 18 जून आणि 18 जून गुरुकुश अमृत गुरुवार. हा दिवस आपल्या स्वामी सेवेला, आपल्या गुरुला समर्पित असतो. तर गुरुकुश अमृत म्हणजे नेमकं आहे तरी काय, याचा अर्थ तरी काय आहे? तर गुरु आणि अमृत हे दोन शब्द एका भागांनी बनलेला आहे. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा आणि अमृत म्हणजे अमरत्व देणारे दिव्य तत्व. गुरुच्या वचनातून, कृपेतून आणि मार्गदर्शनातून जो आत्मज्ञानाचा अनुभव मिळतो ना, तेच गुरुकुश अमृत मानले जाते. हे केवळ पिण्याचे किंवा भौतिक अमृत नसून आत्म्याला शांती आणि मुक्ती देणारे आध्यात्मिक अमृत आहे. आपल्या जीवनामध्ये गुरुचे काय महत्त्व आहे? तर आपल्या जीवनात आई वडील जन्म देतात, परंतु गुरु जीवनाला योग्य दिशा देतो. अनेक संतांनी गुरुशिवाय आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही असे सांगितले आहे. तर संत कबीर यांनी म्हटले आहे, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. याचा अर्थ गुरु आणि देव हे दोघे समोर उभे असतील तर प्रथम गुरुच्या चरणी वंदन करावे, कारण गुरुच देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतो. गुरुकुश अमृताची प्राप्ती आपल्याला कशी होते? जर आपली श्रद्धा, गुरुवर संपूर्ण विश्वास असेल. श्रद्धा नसल्यास ज्ञानाचा लाभही होत नाही. गुरुसेवा ही भक्तीची सर्वोच्च पायरी मानली जाते. सेवेमुळे अहंकार नष्ट होतो आणि साधना, जप, ध्यान, नामस्मरण आणि सत्संग याद्वारे मन शुद्ध होते आणि गुरुकृपेचा अनुभव येतो. आज्ञापालन, गुरुने दिलेल्या मार्गदर्शनाचे प्रामाणिकपणे आज्ञा पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडून येतात आणि ते बदल म्हणजे मनातील भीती आणि चिंता कमी होते, आत्मविश्वास वाढतो, जीवनाचा खरा उद्देश समजतो, नकारात्मक विचार दूर होतात, आध्यात्मिक प्राप्ती होते, मनाला शांती आणि समाधान प्राप्त होते. सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला गुरुकुश अमृत किंवा गुरुचे मार्गदर्शन खूप गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, स्पर्धा आणि मानसिक अस्वस्थता वाढत आहे. अशा वेळी गुरुचे मार्गदर्शन, आध्यात्मिक ज्ञान मनाला स्थैर्य देते. गुरुकुश अमृत म्हणजे केवळ धार्मिक संकल्पना नसून जीवन जगण्याची एक सकारात्मक पद्धत आहे. गुरुच्या शिकवणीचा स्वीकार केल्यास व्यक्तीचे व्यक्तिमत्व विकसित होते आणि जीवन अधिक आनंदी बनते. याच्यातून निष्कर्ष काय निघतो? तर गुरुकुश अमृत म्हणजे गुरुच्या कृपेने मिळणारे ज्ञान, शांती, आध्यात्मिक आनंद. हे अमृत आपल्या जीवनातील अंधकार दूर करते, सत्य, प्रेम आणि भक्तीचा मार्ग दाखवते. जो शिष्य श्रद्धा, सेवा आणि साधना याद्वारे गुरुशी जोडला जातो त्याला हे अमृत प्राप्त होते आणि त्याचे जीवन धन्य बनते. गुरुकृपा हीच खरी संपत्ती आहे. गुरुचा आशीर्वाद मिळाला की जीवनातील सर्व मार्ग सुकर होतात. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे गुरुकुश अमृताचे महत्त्व आहे आणि आज गुरुकुश अमृत आहे. त्यामुळे अमृत योगावर सकाळीच आज अशी माझी पूजा झालेली आहे आणि आज गुरुसार अमृताचं मी पारायण केलेलं आहे. अशी माझी यथासांग पूजा आहे. साधी सोपीच आहे, पण अगदी मनापासून आहे. त्यामध्ये जी मला सेवा आज घडेल ती सेवा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वामीचरणी ही सेवा अर्पण केलेली आहे. तर तुम्ही माझ्या देवपूजेच्या व्हिडिओला इतकं भरभरून प्रेम देता, तुमचा पाठिंबा, तुमची प्रेरणा, त्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोचले आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर आजची ही अशी पूजा आहे आणि त्यात आज आहे विनायक चतुर्थी. त्यामुळे मी संध्याकाळी गणपतीचं स्तोत्र आणि गणपतीची स्तुती वगैरे ह्या सेवा माझ्या व्हायच्या राहिल्यात, तर त्या मी संध्याकाळी करणार आहे.
आणि आज लक्ष्मीनारायणाची सुद्धा सेवा केली जाते. व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्तम आणि विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचे सुद्धा 11-21 वेळा पठण केले जाते. तर आजच्या या दिवशी ह्या सेवा करणं खूप खूप पवित्र आणि चांगलं मानलं जाते. कारण आज ज्या आपण सेवा करतो त्याचं फळ आपल्याला दुपटीनं मिळतं आणि ते कधीही ही सेवा आपली संपत नाही. ती जास्त राहते, अमरत्व असते. तर मला जिथपर्यंत जमते तिथपर्यंत मी सेवा केलेली आहे आणि ही माझी सेवा मी स्वामीच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज ही अशी माझी पूजा होती. मी सकाळीच गुरुचरित्र सारामृताचं 21 अध्यायाचं पारायण केलेलं आहे आणि तुम्ही पण करू शकता. तर तुमच्याच्याने जी सेवा शक्य होईल ते आज जरूर करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जर स्वामी जपाच्या 1 माळ, 11 माळ किंवा 21 माळी जरी केल्या तरी पण स्वामी ते गोड मानून घेतात. तर आज सर्वांनी स्वामीच्या चरणी आपली सेवा रुजू करावी किंवा आपली सेवा अर्पण करावी. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.